This news is co-sponsored by Pramod Jewelers and Gift Center, पारधीनगर, MIDC, हिंगणा रोड, नागपूर. सोमलवार हायस्कूल ही नागपुरातील टॉप आणि उत्तम शिक्षण देणारी शाळा आहे. दरवर्षी या शाळेतनं 10वी मध्ये अनेक विद्यार्थी मेरिट येतात. आज शुक्रवार दिनांक 17 एप्रिलला 10वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. निकालामध्ये नेहमीप्रमाणे यंदा देखील विद्यार्थिनींचाच करिश्मा राहिला असून सोमलवार हायस्कूल रामदासपेठ येथील विद्यार्थिनी अंतरा कावठेकर हिला 98.82% गुण प्राप्त झाले असून ती प्रथम टॉपर ठरली आहे. तर कुमारी वेदिका सुटे हिनं 98.60% गुण प्राप्त करून दुसरा क्रमांक पटकावलाय. तर दिव्यांगांमधून उत्कर्ष धावांकर हा 97% गुणांसह प्रथम टॉपर ठरलाय. यंदा देखील 10वीच्या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली असून नागपूर विभागाचा निकाल हा 97.93% लागलाय. गोंदियाचा 97.60% निकाल आलाय. यासह भंडारा 97.26%, चंद्रपूर 95.97%, तर गडचिरोली 95.62% आणि वर्धा जिल्ह्याचा 96.24% इतका निकाल लागलाय. अंतरा, सगळ्यात आधी तुला कॉंग्रॅच्युलेशन्स. किती पर्सेंटेज मिळालं, काय सर? मला व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन. घरी काय करतात आई वडील, काय सांगशील? माझे बाबा इंजिनियर आहेत आणि आई वकील आहे. आई बाबा आले? आई काकू कुकू कसं वाटते मुलीला? छान वाटतंय, छान वाटतंय. छान वाटतं. पर्सेंटेज जेव्हा निकाल बघितला तेव्हा काय फिलिंग्स होतात? खूप आनंद झाला होता मला आणि खूप छान वाटत. कसं परिश्रम केलायस, कसं स्टडी केलायस? रोज अभ्यास केला, म्हणजे 4-5 तास अभ्यास केला. नंतर मग रोज म्हणजे प्रायर रीडिंग वगैरे केली. मग शिक्षक तर चांगलं शिकवतच होते. मग अटेन्शन दिलं मग क्लासमध्ये. सगळे शिक्षकांना आणि माझ्या आईवडिलांना, माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्सना आणि मित्रमैत्रिणी. मी पहिले इंजिनिअरिंग करेल आणि मला मॅथ्स आवडतं म्हणून मी मॅथ्समध्ये म्हणजे सातत्याने अभ्यास करायला हवा आणि आपण जे शिकतोय म्हणजे त्याला समजून घेऊन मग आपण आपले उत्तरं काढायला. वेदिका सेकंड टॉपर, कॉंग्रॅच्युलेशन्स. 98.60. काय फिलिंग्स आहेत? I'm very proud of that. I get success. Means what I hard work that I get the success of it. And I think everyone must do hard work to reach their goal because that's how life goes on. Yes. सर का मतलब पहले लगा कि मतलब ये होगा कि नहीं, मतलब बराबर पेपर मतलब गए थे बट तब भी लगा कि कैसा होगा रिजल्ट. डर लग रहा था, नर्वसनेस. बट जब रिजल्ट देखा तब बहुत खुशी हुई टू द इन्फिनिटी. आई डिड स्टडी रेगुलरली एंड देयर वाज अ कोविड सेशन. आई डिड नॉट पुट मच अटेंशन ऑन द सोशल मीडिया बट आई वॉच लिटिल बिट सो दैट वी कैन गेट रिलैक्स ऑल्सो. एंड या एंड आई कंसेप्ट एंड आई क्लियर ऑल माई कंसेप्ट्स एंड दैट हेल्प. मैं मेरे टीचर्स, पेरेंट्स एंड फ्रेंड्स को दूंगी. लाइक मतलब सबने मुझे बहुत सपोर्ट एंड हेल्प किया है एंड आई थैंक them from the bottom of my heart. अभी मैं नीट की प्रिपरेशन कर रही हूँ बट मतलब नीट के लिए और साइंटिस्ट के लिए भी देख रही हूँ. उत्कर्ष, तू दिव्यांगांमधनं प्रथम आलायस. 97% मिळालेले आहेत. तुझं काय फिलिंग्स आहेत? छान आहे. तुला एक्सपेक्ट होतं की तुला 97 मिळेल? येस, 90 अबाव असणार आहे. कॉन्फिडन्स होता. तू कसं प्रिपरेशन केलं सगळं एक्झामचं? शाळेतून आमचे टेस्ट सिरीज घेण्यात आले होते. डिफरन्स झाला बहुत मोठा. पण कोविडच्या काळामध्ये काही विशेष स्ट्रगल तुला नक्कीच करावं लागलं असेल ना? येस. त्यासाठी तू कशा प्रकारे मेहनत घेतली आहेस? त्या शाळेचं खूप मोठं योगदान होतं. शिक्षकांकडनं तुला किती मोठी मदत झाली आहे कोविडच्या वेळेमध्ये त्यांनी शिकवण्यामध्ये? मला इतकं खुशी होत आहे व्यक्त करू शकतो नाही. परंतु माझ्या मुलांनी आणि त्यांचे शिक्षक वर्ग आहेत खूप मेहनत घेतली. आता उत्कर्षला तुम्ही स्टडीमध्ये कसं मदत? मी त्यांच्याकडे माझ्या मुलाकडे मी सतत लक्ष द्यायचं. ॲक्च्युली तो तर स्वतःच हुशार आहे, माझ्यापेक्षा हुशार आहे. मी पण शिक्षक आहे पण मी त्याची कॉम्पिटिशन इथं विद्यार्थ्यांमध्ये बघितलं आहे. तो खूपच कॉम्पिटेटर आहे आणि खरंच तो पुढे तरक्की करेल असं मला वाटते. मी त्याला शिक्षणाबद्दल काही मदत केली नाही. त्याला पूर्णपणे मदत त्यांच्या शाळेतील प्रिन्सिपल मॅडम आणि शिक्षक वर्गाने सगळ्यांनी मदत केली.
खरं पाहिलं तर तो कसं वाटतंय 10वीचा निकाल लागलाय? खूप छान किती पर्सेंटेज मिळालं? 95. 95. कॉंग्रॅच्युलेशन्स काय सगळ्यांना. काय करायचंय पुढे चालून आणि कशी तयारी केली सगळं सांगा एकंदरीत. पुढे जाऊन आर्ट्स करायचं आहे आणि तसं तर आमची सेमी कोविड बॅच होती, तर कधी ऑनलाईन कधी ऑफलाईन, बट स्कूलनी खूप सपोर्ट केला आणि टीचर्सनी खूप गाईड केलं, त्याबद्दल खूप थँक्यू. पुढे जाऊन आर्ट्स करायचंय. 95 मिळाले पण आर्ट्स का बरं? ॲक्च्युली लँग्वेजेसमध्ये जास्त इंटरेस्ट आहे ॲज कम्पेअर टू सायन्स अँड मॅथ्स. ग्रेट. कारण आपण बघतोय आजकाल मुलं सायन्स आणि कॉमर्सकडे बघतात. तुमचं काय आहे समोर घ्यायचं पुढे? कॉमर्स घेणार आहे मी, कारण की मला बिझनेस फील्डमध्ये खूप इंटरेस्ट आहे, त्यामुळे मी कॉमर्स करून MBA करेन. नक्कीच. आज किती पर्सेंट मिळाले? 92%. कॉंग्रॅच्युलेशन्स यार. काय नाव तुमचं? रेवत किती पर्सेंटेज मिळाले? 92. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय करायचंय? साइंस लिया है, फिर देन थिंकिंग अबाउट MBA. ओके. कोविड के टाइम में स्टडी कैसे की? वो तो पहले तो बहुत हेक्टिक था, लाइक ऑनलाइन में तो कुछ समझ नहीं आ रहा था. देन स्कूल सपोर्टेड अ लॉट, दे टेकन अ 3 टेस्ट सीरीज. देन वो 3 टेस्ट सीरीज में हमने इतना कवर कर लिया, देन थैंक्स टू स्कूल. जब रिजल्ट देखा तो क्या फीलिंग थी? आई वॉज शॉक्ड एक्चुअली, पूरे गूज़बम्स आ रहे थे एंड आई एम हैप्पी, स्पीचलेस. डरे थे, थोड़ा नर्वस तो हो हाँ, गए? बहुत. बस बढ़िया. बाकी बच्चों के लिए, आगे के बच्चों के लिए क्या आप उनके लिए एक संदेश देना चाहोगे सब लोग? वर्क हार्ड. प्रॅक्टिस मेक्स मन परफेक्ट. कॉंग्रॅच्युलेशन्स गाइज अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसह संवाददाता अश्विनी देशकर, नागपुर. जीवन के सबसे बड़े उत्सव में व्यवस्था की क्यों तकलीफ उठाना, जब आपके पास उपलब्ध है सब कुछ एक ही जगह, जहां आप नागपुर में पाएंगे सगाई से लेकर शादी तक के सारे प्रोग्राम, बर्थडे पार्टी, मीटिंग और अन्य पारिवारिक कार्यक्रमों के लिए सर्व सुविधा हेतु उचित स्थान महाराजा लॉन, नागपुर जंक्शन से केवल 30 मिनट की दूरी पर. हमारे यहाँ लॉन्जिंग सर्विसेज, AC रूम, स्विमिंग पूल और बच्चों के मनोरंजन हेतु सारी सुविधाएं उपलब्ध. मनमोहक गार्डन, आकर्षक सजावट, पार्किंग व्यवस्था और 2000 लोगों की कैपेसिटी के साथ ही कैटरिंग सुविधा भी उपलब्ध. तो देर किस बात की, आज ही बुक करें. हमारा पता महाराजा लॉन, खापरखेड़ा रोड, दहेगांव, नागपुर, महाराष्ट्र 441113. संपर्क करें 9923794484, 7030223371, 7020227353, 8624947457, 8104050589.